नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे सारिका किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरचे पराठे। ही ताजी कोथिंबीर मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण हे चिरून घेऊया, अगदी बारीक चिरायची। इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण 2 वाट्या गव्हाचे पीठ घालणार आहोत। चम्मच ओवा, 1 चम्मच तीळ, 3 ते 4 लसूण पाकळ्या, 1 चम्मच लाल मिरचीची चटणी। आमच्या विदर्भामध्ये ही चटणी खूप केली जाते। 1 चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच जिरे, 2 चम्मच तेल। आता आपण हे छान मळून घेऊया। पाणी घालून भिजवून घेऊया। अशा प्रकारे ते भिजवून घ्यायचे। आता आपण याचा पराठा बनवून घेऊया। इथं आपण तेल लावलेले आहे। अशी फोल्ड मारून पुन्हा तेल लावूया। आता परत फोल्ड मारूया। थोडं तेल घेऊया आणि याला लाटून घेऊया गोल। आता आपण हा पराठा मध्यम गॅसवर भाजून घेऊया। थोडे तेल टाकून पराठे छोटे छोटे गोळे करून तळून घेतले तरी चालेल, पोळी सारखे। बघा किती छान खमंग आणि लहान मुलांना आवडेल असं झालेलं आहे। छोट्या मुलांना टिफिनसाठी दिला जातो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा।